नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण राष्ट्रध्वज माझा अभिमान या अत्यंत प्रेरणादायी पाठाचा सारांश समजून घेणार आहोत. हा पाठ अभिषेक नावाच्या विद्यार्थ्याचा वक्तृत्व स्पर्धेतील प्रवास नाही, हा त्याच्या जिद्दीचा, मेहनतीचा, आत्मविश्वासाचा आणि देशप्रेमाचा प्रेरणादायी प्रवास आहे. मेहनत, आत्मविश्वास, शिक्षकांचे मार्गदर्शन, देशभक्ती, शिस्त आणि कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्यामुळे अभिषेक शाळेत वक्तृत्व स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळालेला असतानाही तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक कसा मिळवतो याचे प्रेरणादायी वर्णन या पाठामध्ये केलेले आहे. हा पाठ राष्ट्रध्वज माझा अभिमान या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेवर आधारित आहे. या पाठामधून अभिषेकच्या जीवनातील महत्त्वाच्या घडामोडी, त्याची अथक मेहनत, स्वतःवरला अढळ आत्मविश्वास, त्याच्या यशामागे असलेले आई-वडील, शिक्षक आणि कुटुंबियांचे मोलाचे मार्गदर्शन या सगळ्या गोष्टींचे प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी चित्रण या पाठात दिसून येते. आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अभिषेकच्या शाळेत 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा विषय होता राष्ट्रध्वज माझा अभिमान. हा विषय जाहीर होताच संपूर्ण शाळेत उत्साहाचे, देशभक्तीचे वातावरण तयार झाले होते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात तिरंग्याबद्दल आदर, अभिमान आणि प्रेमाची भावना जागृत झाली होती. प्रत्येकजण ही स्पर्धा जिंकण्यासाठी राष्ट्रध्वजाविषयीचे आपले विचार प्रभावीपणे मांडण्यासाठी मनापासून तयारी करत होता. शेवटी स्पर्धेचा दिवस उजाडला. शाळेचे सभागृह विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी खचाखच भरले होते. सर्वत्र शांतता होती. त्या शांततेतही उत्सुकतेची एक वेगळीच धडधड प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये जाणवत होती. प्रत्येक विद्यार्थी त्यांचा क्रमांक येण्याची आतुरतेने वाट पाहत होता. एकामागून एक विद्यार्थी व्यासपीठावर येत होते. राष्ट्रध्वजाचे महत्त्व, भारताचा गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्यवीरांचे त्याग, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मता यावर प्रत्येक विद्यार्थ्याने प्रभावी भाषण सादर केले. सर्व विद्यार्थ्यांची भाषणे संपल्यानंतर विद्यार्थी, शिक्षक आणि पालक प्रत्येकाच्या मनात निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. तेवढ्यात स्पर्धेचे परीक्षक श्री जाधव सर व्यासपीठावर आले. त्यांनी सर्वप्रथम प्रत्येक विद्यार्थ्याचे मनापासून कौतुक केले. जाधव सर म्हणाले, प्रिय विद्यार्थ्यांनो, आज तुम्ही सर्वांनी अतिशय सुंदर आणि विचारप्रवर्तक भाषणे केली आहेत. प्रत्येकाने स्वतःच्या परीने उत्कृष्ट प्रयत्न केले आहेत. पण स्पर्धेच्या नियमानुसार प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनाच 26 जानेवारी रोजी होणाऱ्या तालुका स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यभर लक्षात राहील असा एक मोलाचा संदेश दिला. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनो, लक्षात ठेवा, अपयश म्हणजे शेवट नाही. अपयश यशाकडे जाणारी पहिली पायरी आहे. ते म्हणाले, प्रत्येकामध्ये काही ना काही सुप्त गुण दडलेले आहेत. मेहनत, सातत्य, नियमित सराव आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर हे सुप्त गुण विकसित होत असतात. त्यामुळे कधीही निराश होऊ नका. प्रत्येक प्रयत्न तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या अधिक जवळ घेऊन जात असतो. जाधव सरांच्या प्रेरणादायी शब्दांनी विद्यार्थ्यांच्या मनात नवचैतन्य निर्माण झाले आणि अखेर सर्वजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आला. निकाल जाहीर झाला. श्रेया सुधाकर कांबळे हिला प्रथम क्रमांक, अभिषेक श्रीधर देसाई याला
दुसरा क्रमांक मिळाला. काही क्षणातच संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. अभिषेक हा 6व्या वर्गातील विद्यार्थी असतानाही त्याने द्वितीय क्रमांक मिळवला होता. यामुळे शिक्षक, पालक आणि त्याच्या मित्रांनी त्याचे मन भरून कौतुक केले. परंतु या टाळ्यांच्या गजरातही अभिषेकच्या मनामध्ये एक छोटीशी खंत दडलेली होती. खरं तर त्याला प्रथम क्रमांक हवा होता. काही क्षण तो शांत राहिला, पण त्याने हार मानली नाही. त्याने मनाशी ठाम निर्धार केला, आज दुसरा क्रमांक मिळाला आहे, पण तालुका स्तरावरील स्पर्धेत मी प्रथम क्रमांकच मिळवणार. ह्या क्षणापासून त्याच्या यशाच्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली. घरी पोहोचताच आईने त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी ओळखली. ती प्रेमाने म्हणाली, काय रे अभिषेक, आज एवढा शांत का दिसतो आहेस? अभिषेक म्हणाला, आई, मला शाळेतील स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला, पण तालुका स्तरावरील स्पर्धेत मला पहिला क्रमांक मिळवायचा आहे. तो कसा मिळेल याची मला काळजी वाटते. आई हसली. तिने त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, बाळा, निराश होऊ नकोस. प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवून जाते. मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नसते. आईच्या या शब्दांनी अभिषेकच्या मनातील निराशेची जागा आत्मविश्वासाने घेतली. अभिषेकच्या वडिलांनीही त्याच्या खांद्यावर हात ठेवत सांगितले, तू फक्त मेहनत कर. तुझ्या यशासाठी आम्ही दोघेही तुझ्यासोबत खंबीरपणे उभे आहोत. आईवडिलांचा विश्वास हेच अभिषेकचे सर्वात मोठे बळ बनले. दुसऱ्याच दिवसापासून त्याने नव्या जोमाने तयारी सुरू केली. अभिषेकच्या वडिलांनी त्याला राष्ट्रध्वजाचे महत्त्व, भारतीय संविधानातील राष्ट्रीय प्रतीकांचे स्थान, स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीचे ऐतिहासिक महत्त्व, तसेच महान स्वातंत्र्य सैनिकांच्या संघर्ष आणि बलिदानाची प्रेरणादायी माहिती त्याला सांगितली. अभिषेकच्या आईनेही त्याच्या तयारीत महत्त्वाची भूमिका बजावायला सुरुवात केली. अभिषेकची आई प्रत्येक दिवशी त्याच्याकडून भाषणाचा सराव करून घेत असे. त्याचे उच्चार सुधारत असे. आवाजातील चढ-उतार, योग्य विराम, चेहऱ्यावरील भाव, हातवारे आणि मंचावर आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण कसे करायचे याचे बारकावे अभिषेक आईकडून शिकला. अखेर तालुका स्तरावरील स्पर्धेचा दिवस उजाडला. त्या दिवशी अभिषेक पहाटे लवकर उठला. नेहमीप्रमाणे त्याने देवाचे स्मरण केले, प्रार्थनाही केली, आईवडिलांचे आशीर्वाद घेतले. स्वच्छ आणि नीटनेटका गणवेश परिधान केला. त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. मनात थोडीशी धाकधूकही होती. थोड्या वेळातच तो स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचला. सभागृहात तालुक्यातील विविध शाळांमधून आलेले उत्कृष्ट विद्यार्थी उपस्थित होते. प्रत्येकाने आपापल्या शाळेत प्रथम किंवा द्वितीय क्रमांक मिळवला होता. त्यामुळे ही स्पर्धा अतिशय कठीण आणि चुरशीची होणार होती. एकामागून एक विद्यार्थी व्यासपीठावर येत होते आणि प्रभावी भाषणे सादर करत होते. परीक्षक प्रत्येक स्पर्धकाचे बारकाईने निरीक्षण करत होते. अभिषेकचा क्रमांक जवळ येत होता. त्याच्या हृदयाचे ठोके वेगाने धडधडत होते. त्याने क्षणभर डोळे मिटले. त्याला आईचे शब्द आठवले, वडिलांचे मार्गदर्शन आठवले, शिक्षकांचे प्रोत्साहन आठवले आणि पुढच्याच क्षणी तो आत्मविश्वासाने व्यासपीठाकडे चालू लागला. त्याने सर्वांना नम्रपणे अभिवादन केले आणि भाषणाला सुरुवात केली. माझ्या देशाचा राष्ट्रध्वज हा केवळ 3 रंगांचा कापडाचा तुकडा नाही. तो आपल्या स्वातंत्र्याचा, त्यागाचा, शौर्याचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा जिवंत प्रतीक आहे. त्याच्या आवाजात आत्मविश्वास होता. शब्दांमध्ये ओज होती.
प्रत्येक वाक्यात राष्ट्रप्रेमाची भावना होती. त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा उल्लेख केला, राष्ट्रध्वजाचे महत्त्व सांगितले. संपूर्ण सभागृह शांत झाले. प्रत्येकजण अभिषेकचे भाषण तन्मयतेने ऐकत होता. भाषण संपताच काही क्षण शांतता पसरली आणि काही क्षणातच संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेला. अभिषेकने नम्रपणे सर्वांचे आभार मानले आणि तो आपल्या जागेवर जाऊन बसला. आता पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले. काही वेळाने परीक्षक व्यासपीठावर आले. सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढत गेले आणि शेवटी निकाल जाहीर झाला. परीक्षकांनी घोषणा केली, तालुका स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेचा प्रथम क्रमांक मिळवला आहे अभिषेक श्रीधर देसाई. हे शब्द ऐकताच सभागृह टाळ्यांनी दुमदुमून गेले. अभिषेकच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू दाटले. काही दिवसांपूर्वी शाळेत द्वितीय क्रमांक मिळाल्यामुळे अभिषेक निराश झाला होता. तोच अभिषेक आज संपूर्ण तालुक्यात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता. त्याने व्यासपीठावर पारितोषिक आणि प्रमाणपत्र स्वीकारले. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होते. घरी पोहोचताच अभिषेकने सर्वप्रथम प्रमाणपत्र त्याच्या वडिलांच्या हातात दिले. आईने त्याला आनंदाने मिठी मारली. वडिलांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू चमकत होते. ते म्हणाले, आज तू फक्त स्पर्धा जिंकला नाहीस, तर मेहनत, शिस्त आणि चिकाटीचे खरे मूल्य सिद्ध केले आहेस. पण अभिषेकच्या उत्तराने त्याचे आईवडील भावुक झाले. तो नम्रपणे म्हणाला, हे यश फक्त माझे नाही. आईचे प्रेम, वडिलांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे सहकार्य आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा या यशात तितकाच वाटा आहे. एकटा माणूस प्रवास सुरू करू शकतो, पण यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी अनेक हात साथ देण्यासाठी आवश्यक असतात. अभिषेकचे हे विचार ऐकून त्याच्या आईवडिलांचे डोळे पुन्हा भरून आले. त्यांनी त्याला अभिमानाने जवळ घेतले. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही तुमच्या आयुष्यात मोठे यश मिळवायचे असेल तर अभिषेकप्रमाणे मोठी स्वप्ने पहा. मनापासून मेहनत करा. अपयशाला घाबरू नका. तुमच्या आईवडिलांचा व शिक्षकांचा सन्मान करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, अभ्यासासाठी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि माझे हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.